Hello friends. In previous lecture, we have taken some of the chapters for the CET. We have completed it also. It is the first chapter from the geometry, first two chapters from the algebra, first two chapters from the science 1 and one chapter from science 1, science 2. Today we are going to start, that is the second chapter from the geometry, and it is for the only CET questions. तुम्हाला माहिती आहे 21 ला आपली सीईटी एक्झाम होणार आहे आणि ती सीईटी एक्झाम ऐच्छिक आहे. ज्याला सायन्सला ऍडमिशन घ्यायचं आहे त्याने सीईटी द्यायची आहे. आणि ज्यांना आता समजा ह्या परीक्षेमध्ये, आता 10वीच्या परीक्षेमध्ये, 10च्या परीक्षेमध्ये कमी मार्क्स पडलेले आहेत आणि त्यांना सायन्सला ऍडमिशन घ्यायचं आहे, तर त्यांनी हा पूर्ण मंथ छान स्टडी करा आणि जास्तीत जास्त मार्क्स पाडा, की जेणेकरून तुम्हाला पाहिजे त्या कॉलेजला आणि पाहिजे तिथं तुम्हाला सायन्सला ऍडमिशन मिळू शकेल. तेव्हा सुद्धा पुन्हा धावपळ करावी लागेल. आता तर तुम्हाला मार्क्स कमी पडले असतील तर तिथं तुम्हाला मार्क्स भरून काढता येतील आणि आता संधी आहे तुम्हाला, आणि त्यामुळे तुम्ही काय करा तर आता स्टडी करा. आणि मी जे व्हिडिओ पाठवतोय ते व्हिडिओज तुम्ही चांगले वॉच करा. तुम्हाला जेव्हा ती चांगले वाटतात तेव्हा त्याच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला, तुमच्या मित्रांना तो व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या, की जेणेकरून त्यांना अभ्यासामध्ये मदत होईल. ओके, तर चला आपण चालू करूया. तर जॉमेट्रीचा सेकंड लेसन, दॅट इज द पायथागोरस थेरम. दॅट इज द फर्स्ट क्वेश्चन. पहिली गोष्ट आहे की पायथागोरस थेरम हा कशावर ऍप्लिकेबल आहे. तर पायथागोरस थेरम इज ऍप्लिकेबल इन ओनली राईट अँगल ट्रायंगल. ही एक पहिला महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. क्वेश्चन फर्स्ट असा आहे, आउट ऑफ द फॉलोइंग विच इज पायथागोरियन ट्रिपलेट. आउट ऑफ फॉलोइंग which is Pythagorean ट्रिपलेट. असा क्वेश्चन आहे. म्हणजे खालीलपैकी कोणती पायथागोरियन ट्रिपलेट आहेत हे फाइंड करा. 4 तुम्हाला ऑप्शन्स दिलेले असतील, 4 ऑप्शन्स असतील. फर्स्ट ऑप्शन इज दॅट 1 5 10. Second option is 3 4 5. Third option is 2 2 2. And fourth option is that is 5 5 2. आता या पायथागोरियन ट्रिपलेट आहेत की नाहीत हे आपण जर का फाइंड करायचं असेल तर त्याची आपली ट्रिक काय आहे ते तुम्हाला मी सांगतो. त्याची ट्रिक अशी आहे की बिगर नंबरचा स्क्वेअर हा जे स्मॉलर नंबर राहतात त्याच्या स्क्वेअरची ऍडिशन असते. म्हणजे आता इथं आपण चेक करूया. बिगर नंबर 10 आहे, 10चा स्क्वेअर किती, 10चा स्क्वेअर 100. आता हे स्क्वेअर पार्ट पाहिजे. ओके, इक्वल टू 5चा स्क्वेअर 25, 1चा स्क्वेअर प्लस 1 सेम येतं का, नाही, हे असणार नाही. नेक्स्ट पॉइंट, बिगर कोण आहे 5चा स्क्वेअर 25, 3चा स्क्वेअर 9 and 4 square is 16 plus 9 25 करेक्ट. हेच आन्सर तुमचं असलं पाहिजे. इथं तुम्ही चेक केला तरी सुद्धा तुम्हाला ते पायथागोरियन ट्रिपलेट. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, बिगर नंबरचा स्क्वेअर इज इक्वल टू, जर स्मॉलर टू नंबर, जे रिमेनिंग 2 स्मॉलर नंबर्स आहेत त्यांच्या स्क्वेअरची ऍडिशन जर आली तर म्हणायचं ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे. समजलं तुम्हाला. जे मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्येच्या वर्गांच्या बेरजीत आला तर म्हणायचं तुमचं पायथागोरियन ट्रिपलेट आहे. आता मी सेकंड क्वेश्चन टाकतोय. असा क्वेश्चन आहे, पायथागोरस ओनली ऍप्लिकेबल इन, फर्स्ट देतील अॅक्यूट अँगल ट्रायंगल, सेकंड देतील
ऑब्च्युस अँगल ट्रायंगल, थर्ड देतील राईट अँगल ट्रायंगल अँड फोर्थ देतील नन ऑफ दिस. तर मी आता तुम्हाला त्याचा आन्सर सुरुवातीला सांगितलं की पायथागोरस इज ऍप्लिकेबल ओनली इन राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे ह्या क्वेश्चनचा आन्सर ओनली काय येणार आहे, राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल्ड ट्रायंगल. हे लक्षातच ठेवा, बाकी काय लक्षात ठेवायचं नाही. म्हणजे पायथागोरस ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्येच ऍप्लिकेबल असतो, बाकी काय लक्षात ठेवू नका. थर्ड क्वेश्चन असा आहे पहा, in a right angle triangle if the sum of the squares of the sides making the right angle is 169 in a right angle triangle in a right angle triangle if sum of the squares of the sides sum of the squares of a sides making right angle is 160. What is the length of hypotenuse? What is the length of hypotenuse? What is the length of hypotenuse? आता क्वेश्चन काय तुम्हाला दिलाय बघा. तर ह्या राईट अँगल तयार करणाऱ्या दोन साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन 169. म्हणजे समजा ए बी सी म्हणजे ह्या ए बी चा स्क्वेअर आणि बीसी चा स्क्वेअर यांची ऍडिशन 169 आहे. ऍडिशन किती 169 आहे. तर हायपोटेनस किती असेल? सिंपल थिंग आहे, त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा फक्त. तुम्हाला ऑप्शन दिले 15, 13, 5 आणि 12. आणि तुम्हाला काय माहिती आहे, ए बी स्क्वेअर यू नो ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर. मग ह्या दोघांची ऍडिशन जर 169 असेल तर एसी मीन्स हायपोटेनस विचारलाय किती असणार आहे 13. याचा स्क्वेअर रूट घ्यायचं 13. फिनिश. याच्यावर अशी व्हरायटीज ऑफ एक्झाम्पल्स विचारले जातील. 169 च्या ठिकाणी फक्त चेंज करून 100 देतील. क्वेश्चन हाच, इथं फक्त 100 देतील. 100 दिला की तुम्ही आन्सर काय देणार 10 देणार. इथं 100 दिल्यानंतर काय आन्सर येणार 100चं रूट स्क्वेअर रूट 10. इथं 625 देतील. म्हणजे असं परफेक्ट स्क्वेअर येतील. थोडक्यात लक्षात ठेवा, सोपी आयडिया. तुम्हाला परफेक्ट स्क्वेअर कसा करायचा, स्क्वेअर कसा करायचा मी शिकवलेला आहे. तर 100चा स्क्वेअर देतील. 100चा स्क्वेअर रूट 100चं रूट काय झाला 10 झाला. 625 दिलं 25 म्हणणार. 400 दिलं 20 म्हणणार. 900 दिलं 30 म्हणणार. असं म्हणजे तुम्हाला ते स्क्वेअर 30 स्क्वेअर जर माहिती असतील आणि जरी स्क्वेअर माहित नसेल तर स्क्वेअर कसा काढायचा, हा कुणाचा स्क्वेअर आहे हे तुम्हाला परवाच्या लेक्चरमध्ये मी शिकवलेलं आहे. त्याचा उपयोग करून तुम्ही याचं आन्सर फाइंड आउट करू शकता. पण 30 पर्यंतचे आन्सर तुम्हाला स्क्वेअर्स माहित असतात. 30 पर्यंत तुम्हाला विचारतात. तुम्हाला काही जास्त पुढे विचार जाणार नाही. असे कितीतरी क्वेश्चन तुम्हाला याच्यावर विचार जातील. 100 विचारतात तुम्ही, समजा 841 विचारला तर तुम्ही काय करणार आहे 841 मध्ये हा कोणाचा स्क्वेअर आहे बघायचं 29 आन्सर असणार. समजते का पहा. 25 समजा दिलं नसतं तर तुम्ही काय देणार आहे इथं फक्त 5 देणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा इथं 25 म्हणजे तुम्हाला काय विचारलंय ते प्रश्न विचारला लक्षात घ्या. राईट अँगल ट्रायंगलचे सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ साइड्स मेकिंग द राईट अँगल. ह्या दोन राईट अँगल तयार करणारे जे दोन साइड्स आहेत त्यांच्या स्क्वेअरची ऍडिशन तुम्हाला दिलेली आहे. तर हायपोटेनस काढा म्हणजे त्याचं रूट घ्यायचं. दिलेल्या संख्येचं अगदी सिंपल लक्षात ठेवा, इथं असणाऱ्या संख्येचं रूट घ्यायचं. एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही जास्त लक्षात ठेवू नका. समजलं. आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर पुढचा क्वेश्चन सांगतो. आउट ऑफ द डेट. थोडासा क्वेश्चन फिरवून विचारलेला आहे. काही तसा काय असा त्या क्वेश्चन मध्ये फार असा काय दम नाही आहे. लक्षात घ्या. आता तुम्ही काय म्हटला की पायथागोरियन ट्रिपलेट.
म्हणजे 3 नंबर्स ब्रॅकेटमध्ये दिले होते, त्याच्यात तुम्ही काय केलं, बिगरचा स्क्वेअर करून बघितला. तो जर रिमेनिंग 2च्या स्क्वेअरच्या ऍडिशन इतका आला तर तुम्ही काय म्हणला, इट इज द पायथागोरियन ट्रिपलेट. आता त्यांनी काय दिले, आउट ऑफ द डेट विच गिव्हन बिलो. क्वेश्चन पहा, आउट ऑफ द डेट, out of the date given below which date constitute the Pythagorean triplet, which date constitute Pythagorean triplet. म्हणजे थोडक्यात काय, वेगळ्या क्वेश्चन विचारलेला आहे, पण तो काय विचारले तुम्हाला, पायथागोरस ट्रिपलेटच विचारलेला आहे. Which date constitute the Pythagorean triplet असं म्हटलेलं आहे. Which date constitute Pythagorean triplet. डेट दिलेली आहे तुम्हाला. मग असे तेच नंबर तुम्हाला कसे दिले होते, कशात दिले होते तुम्हाला, ब्रॅकेटमध्ये दिले होते की नाही. तर फर्स्ट काय, 15/8/17, सेकंड 16/8/16, थर्ड डेट दिलेली आहे 3/5/17 आणि फोर्थ डेट दिलेली आहे 4/9/15 अशी डेट दिलेली आहे. आणि याच्यातली कोणती डेट पायथागोरियन ट्रिपलेट आहे ते म्हणजे आता आपण जे स्टडी केलं ना तेच स्टडी करायचा. बिगरचा स्क्वेअर करून बघायचा, इतर दोघांच्या स्क्वेअरच्या ऍडिशन येते का. बिगरचा स्क्वेअर त्यातला ह्या तिघात बघू, मोठं कोण आहे 17चा स्क्वेअर 2, 8, 9. आणि दोघांचे ऍडिशन करूया, 15चा स्क्वेअर 2, 2, 5 आणि 8चा स्क्वेअर 64. दोघांचे ऍडिशन 2, 8, 9. इट इज आन्सर. बरोबर आहे, म्हणून हे आन्सर तुमचं. दुसरं बाकीच्या कुणाची तशी ऍडिशन होणार नाहीये, ते करून पाहिलं, तुमच्या चेक करून पाहिलं, तुमच्या लक्षात येईल की ते बाकीचं कुठलंही तुम्हाला ते सॅटिस्फाय करत नाहीये. ओके, हे एक तुमच्या क्वेश्चन दिलं झालं. ABC, नेक्स्ट क्वेश्चन. ABC आर द साइड्स ऑफ अ ट्रायंगल. नेक्स्ट क्वेश्चन, ABC are the right sides of a triangle. Are the sides of a triangle. ABC हा ट्रायंगलच्या साइड्स आहेत. A square plus B square equal to C square. Name the type of triangle. Name the type of triangle. जर का A square plus B square plus C square अशी कंडिशन असेल तर तो त्या ट्रायंगलचं नाव काय असेल, त्या ट्रायंगलचं नाव सांगा असा क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन नाव काय सांगतो मला, कसं बघा, त्यांनी 4 ऑप्शन दिले. ऑब्च्युस अँगल्ड ट्रायंगल. ऑब्च्युस अँगल ट्रायंगलचा अर्थ काय, विशाल कोन त्रिकोण, ऑब्च्युस अँगल ट्रायंगल. सेकंड आहे अॅक्यूट अँगल ट्रायंगल. थर्ड आहे राईट अँगल ट्रायंगल अँड फोर्थ आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. तुम्हाला लगेच समजते की हे दिले म्हणजे काय दिले तुम्हाला, तर पायथागोरसचा थेरम दिलेला आहे. काय दिले, हे पायथागोरस थेरम दिलाय. आणि पायथागोरस थेरम कशामध्ये ऍप्लिकेबल असतो मग सांगितलं, ओनली राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे ह्या 4 ऑप्शन मध्ये तुमचा आन्सर काय असणार आहे, राईट अँगल ट्रायंगल हेच त्याचं आन्सर असणार आहे. समजलं का, पहा म्हणजे फिक्स आहे. अशा कंडिशन दिली, अशी कंडिशन दिली ना, A square plus B square equal C square दिली, असं काही बी होते, C square equal to A square plus B square असं काही होते, तर ते पायथागोरसचा थेरम प्रूव्ह करते. त्यामुळे ते राईट अँगल ट्रायंगल असते. त्याचा आन्सर काय असलं पाहिजे, 4 मधील राईट अँगल ट्रायंगल असलं पाहिजे. समजलं का, हा तो क्वेश्चन. त्याचं आन्सर याचं राईट अँगल ट्रायंगल. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन पहा, फाइंड द पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर ऑफ डायगोनल. क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड the perimeter, find the perimeter of a square if its diagonal, if its
diagonal is 10 root 2. तर 10 root 2 जर असेल, त्या स्क्वेअरची डायगोनल जर 10 रूट 2 असेल, डायगोनल 10 रूट 2 असेल, तर त्याचं पेरिमीटर काढा. आता पेरिमीटर म्हणजे काय असतं हे पहिला समजून घ्या. आता मला सांगा, स्क्वेअर म्हणजे ही एक अशा प्रकारची फिगर हॅव्हिंग 4 साइड्स आर इक्वल, आहे की नाही. 4 साइड्स इक्वल असलेली जी फिगर असते ना, त्याला आपण काय म्हणतोय, स्क्वेअर. आणि त्याचा डायगोनल म्हणजे हे असतं. डायगोनल मीन्स त्याला आपण मराठीमध्ये कर्ण म्हणतोय. डायगोनल ए बी सी डी असे जर चार जर का तुमचे जर का व्हर्टायसेस असतील त्या स्क्वेअरचे, तर लक्षात ठेवा, अगदी ट्रिक सांगतो तुम्हाला. याचा आन्सर दिले 10, 20, 30, रूट 2 अँड 40. हे चार आन्सर्स दिले, चार ऑप्शन दिले. तर त्याचं आन्सर कसं काढायचं, सीएम सीएम दिलेलं आहे. हे सीएम दिले नाही, तर त्यामुळे सीएम सीएम दिले. आता मला सांगा, इथं हे 10 हायपोटिनस त्याचा दिलेला आहे. त्याचा काय दिलेलं आहे, डायगोनल दिलेलं. काय दिलं, डायगोनल. त्याला डायगोनल म्हणायचं. ट्रायंगल मध्ये हायपोटिनस आणि क्वाड्रिलॅटरल मध्ये तो डायगोनल असतो, किंवा स्क्वेअर मध्ये किंवा रेक्टँगल मध्ये डायगोनल असतो. लक्षात ठेवा, डायगोनल जर, अगदी क्लिक सांगतो का, डायगोनल जर 10 रूट 2 असेल तर साइड 10च असणार आहे. लक्षात ठेवायचं, कारण ते आपल्याला 45, 90 डिग्रीचा थेरम असतो. 45, 90 डिग्रीचा थेरम असतो. आणि त्या थेरम मध्ये तुम्हाला माहित आहे की अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री अँगल इज 1/2 रूट ऑफ द हायपोटिनस. म्हणजे ह्याच्या 1/2 रूट हे असते. लक्षात घ्या. म्हणजे कसं बघा, समजा ही जी साइड आहे ना, ही साइड म्हणजे कोणती, ए बी इज ऑलवेज 1/√2 ऑफ द हायपोटिनस, एसी. आता तुम्हाला एसीच दिलाय, समजा तुम्हाला काय दिला, एसी दिलाय ना. किती दिला, 10 रूट 2. रूट टू गेला म्हणजे किती येणार, 10. म्हणजे लक्षात ठेवायचं 10 येणार. आता 10 तुम्ही उत्तर लगेच म्हणणार हे 10 त्याचा आन्सर नाही. त्यांनी पेरिमीटर विचारलेलं आहे. पेरिमीटर याचा अर्थ 4 टाइम्स ऑफ साइड, 4 इंटू साइड. 4 इंटू साइड ही पेरिमीटर, म्हणजे 4 गुणिले बाजू, हे त्या पेरिमीटरची काय असते, तर फॉर्म्युला असतो 4 इंटू 10, 40. हे आन्सर असणार. आणि समजा तुम्हाला यातच क्वेश्चन विचारला, एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया विचारला, तर बघा पेरिमीटरचा फॉर्म्युला 4 इंटू साइड, आणि एरिया विचारला, इथंच तो क्वेश्चन लक्षात येईल तुमच्या. एरिया विचारला तर साइड स्क्वेअर. मग आता ह्याचा आन्सर येईल 4 इंटू 10 मीन्स 40 सीएम आला का, तेव्हा हे आन्सर. आणि हे जर विचारलं तर 10 स्क्वेअर मीन्स 100. समजलं का, पहा. फक्त तुम्हाला काय, क्वेश्चन एकच टाईप, क्वेश्चनचा टाईप एकच, फक्त इथं फक्त बदलतील. 5 रूट 2 तुम्ही काय करणार, 5 रूट 2 म्हणले की याचा साइड काय येणार, 5, 5, 5, 5 येणार. पेरिमीटर काय येणार, 4 इंटू 5 मीन्स 20. क्वेश्चन बदलला की तुमचे आन्सर बदलणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथं 4 इंटू 5 काय मिळाल तुम्हाला, 20 मिळणार. आणि इथं 5 स्क्वेअर म्हणले काय झाला, 25. अशा प्रकारे तुम्हाला फक्त नंबर्स बदलतील आणि क्वेश्चन मात्र तोच ठेवतील, आणि तुम्हाला ऑप्शन बदलून देतील. त्यामुळे थोडस लक्ष द्या. एक क्वेश्चन समजला त्या प्रकारचा की तुम्हाला त्याचे आन्सर्स व्यवस्थित काढता येणं गरजेचं आहे. ओके, हा एक क्वेश्चन तुमचा पेरिमीटरचा आणि स्क्वेअर वरून संपलेला. नेक्स्ट, altitude on the hypotenuse of right angle triangle is divided its two parts. हे बघा, altitude क्वेश्चन पहा. altitude on hypotenuse altitude on hypotenuse of a right angle triangle
right angled triangle, right angled triangle divides its two parts, divides it in two parts. हे कशात काय करते, दोन भागात विभाजन करते, डिवाइड्स इन टू पार्ट्स, 4 and 9 parts of length, 4 and 9. Find the length of the length of then the length of altitude, अल्टिट्यूडची लेंथ काय असेल असा क्वेश्चन विचारला. अल्टिट्यूडची लेंथ काय असेल. आता पहिला तुम्हाला अल्टिट्यूड हा विषय तुमच्या लक्षात येऊ द्या. मी एक फिगर ड्रॉ करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल अल्टिट्यूड काय प्रकार आहे, की त्याला आपण स्टडी करत असताना अल्टिट्यूड ह्या शब्दालाच आपण थोडंसं वेगळं नाव दिलं होतं. हा राईट अँगल ट्रायंगल, त्या बी या राईट मधून एक परपॅन्डिक्युलर ड्रॉ केलेला असतो. बी या राईट अँगल मधून जेव्हा एक परपॅन्डिक्युलर ड्रॉ केलेला असतो त्याला म्हणायचं, आपण त्याला काय म्हणतो, जॉमेट्रिक मीन म्हणत असतो. त्याला तिथं अल्टिट्यूड म्हणायचंय. लक्षात घ्या, त्याला आपण काय म्हणत होतो, जॉमेट्रिक मीन असं नेमिंग करत होतो. त्यालाच आपण इथं नाव दिलेलं आहे अल्टिट्यूड. लक्षात घ्या, जॉमेट्रिक मीन याचाच अर्थ अल्टिट्यूड. त्याने ऑप्शन मध्ये 9 4 6 9 4 6 2√6 असं दिलेलं आहे. काय उत्तर असेल ते आपण पाहूया. आता तुम्हाला माहित आहे जॉमेट्रिक मीन म्हणजेच अल्टिट्यूड. मी काय सांगितलं, अल्टिट्यूडचा अर्थ काय सांगितला, जॉमेट्रिक मीन. त्याने काय म्हटलं, अल्टिट्यूड ऑन द हायपोटिनस. हा हायपोटिनस आहे आणि या हायपोटिनस वर हा काय आहे तर अल्टिट्यूड. आणि तो किती पार्ट करतो, 4 and 9 असे पार्ट करतात. दोन पार्ट मध्ये त्याचं डिव्हिजन करतो. मग आपल्याला फॉर्म्युला काय आहे, अल्टिट्यूड स्क्वेअर म्हणजेच जॉमेट्रिक मीन स्क्वेअर मीन्स बीडी स्क्वेअर इक्वल टू एडी इंटू डीसी. अगदी तोंडी करायचं तर ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करायचं, त्याचं रूट करायचं. अगदी ओरली करायचं तर 4 into 9 36√6 हे त्याचा आन्सर येणार आहे. बघूया आपण, बीडी स्क्वेअर इक्वल टू 4 into 9 36√6 बीडी इक्वल टू, आणि ह्यालाच म्हणायचं अल्टिट्यूड. काहीही देऊ द्या, अल्टिट्यूड म्हणू दे, त्याच्यात कधी कधी जॉमेट्रिक मीन म्हणू दे. तुम्ही काय करायचं, या मेथडनी जायचं. इथं फक्त नंबर्स बदलतील. समजा इथं तुम्हाला नंबर बदलून दिलेले आहेत, ते समजा असतील तर 8 and 10 असतील, 8 10 असतील. आपण काय करणार, 8 into 10 80 करायचं आणि त्याचं रूट घ्यायचं, रूट 80. रूट 80 ची स्प्लिट करायची, 16 5 80, 4√5 याचा आन्सर येईल. काहीही एक्झाम्पल देऊ द्या, त्या दोघांची मल्टिप्लिकेशन करा, त्याचं रूट काढा, तुम्हाला फट्ट दिशी आन्सर मिळेल. लक्षात, तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे का नाही, तुम्हाला 4 ऑप्शन मध्ये कुठे आन्सर आहे ते शोधायचं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला कुठलंही काही जरी दिलं तरी तुम्ही ते काय करू शकता, आन्सर काढू शकता. समजा इथं तुम्हाला √5 दिला असेल आणि इथं √3 दिला असेल तर तुम्ही यांची मल्टिप्लिकेशन करायची. यांची काय करायची, मल्टिप्लिकेशन करायची. बीडी स्क्वेअर इक्वल टू √5 into √3. then BD square equal to √15. आणि BD जर करायचं त्याचं √15 निघतं का, BD इक्वल टू याचं रूट निघतं. अंदाजे उत्तर दिलं असं पॉईंट मध्ये साधारणपणे 16च्या आत. मग 16च्या अगोदर आहे ना हे, 16च्या अगोदर. 16चं रूट काय आहे, 4.9 काहीतरी आन्सर येईल त्याचं. अंदाजे असं आन्सर तुम्हाला दिलेलं असते तिथं. त्यामुळे 16च्या अलीकडे त्याचं उत्तर असलं पाहिजे. आणि 16च्या अलीकडे उत्तर असलं पाहिजे म्हटलं की त्याचं 4.9 असं काहीतरी आन्सर मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन इज लाईक धिस. हाईट अँड बेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज 24 and 18. देन हायपोटेनस इज. हाईट अँड बेस दिलेलं आहे तुम्हाला. राईट अँगल ट्रायंगलचं काय दिलंय, हाईट अँड बेस दिलेलं आहे आणि त्याचा हायपो करायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय, पायथागोरसच यूज करायचा आहे आणि तो ओरली सुद्धा करू शकता. तुमची समजा हाईट तुमची 24 आहे,
बेस 18 आहे, तर 24 स्क्वेअर प्लस 18 स्क्वेअर इक्वल टू, तुम्हाला मी ट्रिक सुद्धा दिलेली आहे की स्क्वेअर कसा फाइंड करायचा याची ट्रिक दिली, त्या ट्रिकने सुद्धा तुम्ही त्याचा स्क्वेअर काढू शकता, किंवा तुम्हाला तोंडपाठच असेल तर फारच छान. 576 प्लस 324 आणि हे झालं 900, दोघांची ऍडिशन. 900 कुणाचा स्क्वेअर आहे, तर 30चा स्क्वेअर. सोपे आहे, 3चा. 9च्या ऐवजी काय घ्यायचं, 3 घ्यायचं आणि 2 झिरो ऐवजी 1 झिरो घ्यायची. आलं का लक्षात? आणि मग हे तुम्हाला काय मिळालं, 30 मिळालं. किती मिळालं तुम्हाला, 30 मिळालेलं आहे. आलं का लक्षात? आणि मग इथं हा झाला क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, ह्या क्वेश्चनचा आन्सर काय आलं तुम्हाला, 30 आन्सर दिला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, इन ट्रायंगल एबीसी, सपोज ट्रायंगल एबीसी, इट इज द ट्रायंगल, गिवन ट्रायंगल. AB equal to 6 root 3, AB equal to 6 root 3, AC equal to 12 and BC equal to 6. Then measure of angle A is, measure of angle A किती असेल क्वेश्चन विचारलेला आहे. ह्या ट्रायंगल मध्ये अँगल A किती असेल असा क्वेश्चन विचारलेला आहे. आता इथं तुम्हाला 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्रीचा जो थेरम आहे तो युजफुल ठरणार आहे. उलट जायचं. आपल्याला काय माहिती आहे, side opposite to the 30 degree angle is half of the hypotenuse. Side opposite to the 30 degree angle is half of the hypotenuse. म्हणजे हायपोटेन्यूसच्या हाफ जी साइड असते ना तिच्या समोरचा अँगल 30 असणार. म्हणजे बघा ना, 12च्या हाफ किती आहे, 6. म्हणजे याचा अर्थ हा 30 असला पाहिजे. म्हणजे अँगल ए किती असला पाहिजे, 30 डिग्री. हे आपल्याला बेसिक आयडिया माहित पाहिजे. म्हणजे आपला जो 30, 60, 90चा थेरम आहे, अँगल साइड अपोजिट टू द 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूस, मीन्स 12च्या हाफ 6 आहे. 12च्या हाफ 6 आहे म्हणजे 30 असला पाहिजे. आणि समजा कधी कधी त्याच क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलं हा अँगल किती असेल, अँगल सी विचारला तर तो 60 असणार, कारण तुम्हाला माहितीच आहे 90 हा 30 हा तर हा 60, किंवा साइड अपोजिट टू द 60 डिग्री इज रूट 3/2 ऑफ द हायपोटेन्यूस. म्हणजे 12च्या रूट 3/2 हा आहे. म्हणजे 12चा आपण जर रूट 3/2 जर केला ना तर बघा की 6 रूट 3 येते की नाही, म्हणजे तुमचा आन्सर हे. समजते का? तसाही क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतील, म्हणजे अँगल ए विचारा 30 मिळाला, बी तुमचा 60 असेल, ए निघाला की बी मिळेल, किंवा डायरेक्ट तुम्ही आता सांगितलेलं 60चा थेरम यूज करून तुम्ही आन्सर फाइंड करू शकता. ओके, हे झालं हे 2 एक्झाम्पल्स. आता पुढचा क्वेश्चन आहे, द हाईट ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इज हॅव्हिंग साइड 2a. ज्या इक्विलॅटरल ट्रायंगलची साइड 2a आहे, ज्या इक्विलॅटरल ट्रायंगलची साइड 2a आहे, त्याची हाईट काय? आता तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. इक्विलॅटरल ट्रायंगल याचा अर्थ पहिला समजून घ्या. इक्विलॅटरल ट्रायंगल मीन्स the triangle having 3 sides are equal and 3 angles are equal. म्हणजे ज्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स इक्वल असतात त्याला आपण काय म्हणणार आहे, 3 sides are equal is called equilateral triangle. ज्याच्या तिन्ही साइड्स इक्वल असतात त्याला मी काय म्हणणार आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल. सपोज ABC, it is the equilateral triangle, means 3 sides are equal. आता लक्षात घ्या याची अजून एक प्रॉपर्टी आहे, जर इक्विलॅटरल ट्रायंगलच्या 3 साइड्स इक्वल असतात तसे 3 अँगल्स सुद्धा इक्वल असतात. लक्षात आलं का बघा, 3 अँगल्स सुद्धा इक्वल असतात. ते 60-60 असतात. हा 60, हा 60, हा 60 फिक्स असतं, लक्षात घ्या. आता पुढे म्हणतोय हाईट ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इज हॅव्हिंग द साइड. आता याचे 2 फॉर्म्युले आहेत. हाईट काढण्याचा फॉर्म्युला, हाईटचा फॉर्म्युला असतो रूट 3/2 इंटू साइड. हाईटचा फॉर्म्युला काय असतो, रूट 3/2 इंटू साइड. आणि एरियाचा एक फॉर्म्युला असतो, एरिया इक्वल टू रूट 3/4 इंटू साइड स्क्वेअर. यात काही विचारू शकतील तुम्हाला. आता विचारले काय, तर तुम्हाला हाईट विचारले, म्हणजे हा फॉर्म्युला यूज करायचा. आता त्या साइड किती दिली तुम्हाला, 2 येते, इथं व्हॅल्यू फक्त ठेवायची. रूट 3/2 इंटू 2a. 2 टू गेट कॅन्सल, आन्सर मिळालं
A√3 इज द आन्सर. म्हणजे तुम्हाला इथं इक्विलॅटरल ट्रायंगलचा हाईट आणि एरिया दोन गोष्टी माहीत पाहिजे. हाईटचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा तो काय, तर √3/2 इंटू साईड एरिया आणि हे साईड विचारता. मग इथं काही देऊया, इथं 10 दिला 10 ठेवायचा डिवाइड करायचा, 20 दिला 20 ठेवायचा डिवाइड करायचं, काही 100 दिला काहीही देऊ दे, फॉर्म्युला मांडायचा आणि साईडच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट आउट करायची, 2 ने डिवाइड करायचं, बस बाकी काय नाही. समजलं? असे किती एक्झाम्पल त्यावर विचारतो मग. पण एरिया जेव्हा विचारतील तेव्हा त्याचा फॉर्म्युला आहे √3/4 इंटू साईड स्क्वेअर, आणि साईड जी आहे ती साईड 2 येईल. √3/4 इंटू साईड स्क्वेअर मीन्स 2a ब्रॅकेट स्क्वेअर. समजा साईड तुम्हाला जर एरिया विचारला तर मी आता पुढचं एक्स्ट्रा सांगतो पण ऍक्च्युअली ह्या थेरम मध्ये, ह्या एक्झाम्पल मध्ये आन्सर एवढंच होतं, हाईट विचारली होती. पण समजा तुम्हाला जर याचा जर एरिया विचारला तर तुम्ही काय करायचं, तर तो फॉर्म्युला यूज करायचा. √3/4 इंटू साईड स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करायचा आणि मग त्याचा आन्सर काय येईल, √3/4 इंटू 4a². 4 गेट कॅन्सल, तुमचा आन्सर आला √3a². समजलं? हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर इक्विलॅटरल आणखीन काय क्वेश्चन विचारा, हा एक्स्ट्रा क्वेश्चन झाला. आणि काय विचारले जातील, इन इक्विलॅटरल ट्रायंगल 3 sides are equal, 2 sides are equal, 1 sides are equal, 1 side is equal, असं काही ऑप्शन देतील. आन्सर तुम्हाला द्यायचा आहे 3 sides are equal. आणि विचारतील इन इक्विलॅटरल ट्रायंगल each angle having 60 degree, 30 degree, 90 degree, 180 degree. काही विचारतील तुम्ही आन्सर लिहायचं 60 डिग्री, म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगलचे इच अँगल काय असतो 60 डिग्री, हे तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे हा इथं क्वेश्चन संपलेला आहे. त्याची क्वेश्चन आणि त्याची फुल इन्फॉर्मेशन तुम्हाला मी दिलेली आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे, तर a = 7, b = 24 आणि c = 25. विच अँगल इज राईट अँगल? तुम्हाला सो अगदी ओरिजिनल सांगतो, तोंडी सांगतो, काही गरज नाही. मोठा आता इथं सॉल्व्ह करायची गरज नाही. मोठी साईड कोणती दिसते 25, त्याच्या तो जो काय लेटर दिसतं ना तो अँगल राईट अँगल असतो. बघा ना, तुम्हाला जर का ड्रॉच करून दाखवायचं म्हटलं तर ही मोठी साईड आहे आणि ह्याला सी म्हटले, ह्याच्या अपोजिट कॅपिटल सी असतो, म्हणजे हा राईट अँगल असतो. मोठ्या साईडच्या समोर हा राईट अँगल असतो, लक्ष हायपोटेनस असतो. हायपोटेनस म्हणजेच हायपोटेनसच्या समोर राईट अँगल असतो, राईट अँगलच्या समोर हायपोटेनस असतो आणि हायपोटेनस मोठी साईड असते. इथं काहीही सोडवायची गरज नाही, डायरेक्ट लक्षात ठेवा ट्रिकनं की सी हा 25 म्हटले की राईट अँगल सी हा राईट अँगल असला पाहिजे. असं काहीही देऊ दे तुम्हाला, कितीही तुम्हाला हा पायथागोरसचा ट्रिपलेट आहे, लक्षात घ्या हा पायथागोरन ट्रिपलेट आहे, काहीही देऊ द्या. समजा PQR दिलं ह्याच क्वेश्चन मध्ये, पहा P दिलाय 6, Q दिला 8, R दिला 10 आणि विचारलं विच इज द राईट अँगल, तर कॅपिटल R, आता स्मॉल दिलाय ना, कॅपिटल R इज द राईट अँगल. असं जी मोठी साईड दिली त्या मोठ्या साईडच्या समोरचा अँगल हा राईट अँगलच असतो, हे विसरायचं नाही. समजला का कन्सेप्ट? तुमच्या लक्षात आला का बघा. तर हे जर लक्षात आलं असेल तर पुढे पहा. डायगोनल ऑफ रेक्टँगल हुज साइड्स आर 11 and 60. एक रेक्टँगल आहे, या रेक्टँगलचे डायगोनल फाइंड करायचं आहे, ज्याच्या साइड्स आहेत 60 and 11. तुम्हाला हा डायगोनल फाइंड करायचा म्हणजे पायथागोरसच. 11चा स्क्वेअर 60चा स्क्वेअर, 11चा स्क्वेअर प्लस 60चा स्क्वेअर इक्वल टू डायगोनल, म्हणजे काय ते समजा ABC जर असेल तर AC स्क्वेअर. 121 प्लस 60चा स्क्वेअर 3600 आणि याचे ऍडिशनल 3721 इक्वल टू AC स्क्वेअर. आणि हा जो 3721 जो आहे तो कोणाचा स्क्वेअर असेल बरोबर? 37121 हा कोणाचा स्क्वेअर असेल? आता बघितलंच की 60 आणि 61चा स्क्वेअर असेल. 61 इंटू 61. आणि तुम्हाला मी काल सांगितले स्क्वेअर कसं काढायचं हे बघा. आपण अशी लाईन मारत असतो
आठवते का? समजते का? बघा, तर कसं आपण करत असतो, स्क्वेअर कसा करतो तुम्ही नेहमीप्रमाणे करत असता, ते 61 इंटू 61 सोपा आहे म्हणून करून बघूया. 61 मधलं 61, 61 मध्ये 6 झाला 366 6 366 आणि 6 7 आणि 3 झाले का? 3712. आणि काल तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे 61चा स्क्वेअर कसा करायचा ते, आणि ते तुम्हाला माहित झाले. तुम्ही बऱ्याच जणी वॉच करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. छोट्या छोट्या संख्येला काही गरज नाही. ओके, तर निरं पहा, तर 3721 हा कुणाचा आहे? तर 61चा स्क्वेअर आहे, एसीबी. त्याचा आन्सर आलं, हा डायगोनल आला 61. डायगोनल काय आला? 61 आला. समजलं का? पहा, हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण आता पुढच्या पेक्षा असे काही देतील तुम्हाला, ह्याची जी काही तुम्हाला साईड देतील ना, त्या फक्त पायथागोरसच्या 2 साईड्स देतील आणि तिसरी साईड्स करायचं. तर म्हणजे 1160च्या, आता बघा मी काय केलं, 60चा स्क्वेअर 11चा स्क्वेअर. समजा इथं दिलं 12 व 5 दिलं, तर तुम्ही काय करणार? 12चा स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर इक्वल टू काय येईल? त्याचं रूट घ्यायचं, त्याचा आन्सर मिळाला. बाकी फार विचार करत बसायचं नाही. लक्षात घ्या, फक्त त्या साईड्स असल्या पाहिजेत, त्या रेक्टँगलच्या काय असल्या पाहिजेत? साईड्स असल्या पाहिजेत. 144 प्लस 25 169 हे 13. आणि पायथागोरसची ट्रिपलेट लक्षात ठेवा. पायथागोरसची ट्रिपलेट लक्षात आली की 2 व्हॅल्यू दिल्या की तिसरी व्हॅल्यू तुम्हाला काढता यायलाच पाहिजे. लक्षात घ्या. 3 4 5 पायथागोरसचं ट्रिपलेट आहे. 6 8 10 पायथागोरसचं ट्रिपलेट आहे. 5 12 13 पायथागोरसचं ट्रिपलेट आहे. 24 25 7 पायथागोरसचं ट्रिपलेट आहे. 18 24 लक्षात घ्या, मी काय काय सांगितले, 3 4 5 पायथागोरसचं ट्रिपलेट. 6 8 10 पायथागोरसचं ट्रिपलेट. नंतर 5 12 13 पायथागोरसचं ट्रिपलेट. 7 24 25 पायथागोरसचं ट्रिपलेट. 24 30 18 पायथागोरसचं ट्रिपलेट. देन 11 60 61 पायथागोरसचं ट्रिपलेट. एवढी जरी नंबर लक्षात जरी ठेवली तुम्ही पायथागोरसची ट्रिपलेट, तर याच्यावर कुठलेही एक्झाम्पल विचारतो तुम्हाला आन्सर फट दिशी अगदी तोंडी उत्तर करता येईल. ह्या 2 साईड दिल्या, आन्सर घ्यायला पाहिजे. ह्या 2 साईड दिल्या, आन्सर घ्यायला पाहिजे. ह्या 2 साईड दिल्या, आन्सर घ्यायला पाहिजे. ह्याच्या कुठल्याही 2 साईड दिल्या, थर्ड साईड तुम्हाला जर ट्रिपलेट पार्ट असतील, हे किती आहेत बघा, 4 6 ट्रिपलेट जर पार्ट असतील ना, तर तुम्हाला कुठलंही आन्सर, कुठलंही एक्झाम्पल तुम्ही चटकन काय करू शकता? सॉल्व्ह करू शकता. आलं का लक्षात? ठीक. इफ साइड्स ऑफ द आयसोसिलेस राइट एंगल ट्रायंगल इज x then hypotenuse. आयसोसिलस राइट एंगल ट्रायंगल म्हणजे ए बी सी. आयसोसिलस मीन्स बोथ साइड्स आर कॉन्ग्रुएंट. साइड्स x तर हायपोटेनस काय? हायपोटेनस काय असतं? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं. कुठं? या स्क्वेअर असा काढून दाखवला होता. हा 10 रूट वर्तुळ बघा, असं जर मी जॉईन केलं तर हा समजा 10 रूट 2 असेल तर आपण किती म्हणत होतो? 10 10 म्हणत होता का? म्हणत होते की नाही? मग आता इथे काय असणार आहे? एक्स असणार आहे. म्हणजे आन्सर काय आलं? एक्स रूट 2 असं लक्षात ठेवा. किंवा साइड अपोजिट टू द 45 डिग्री इज 1/√2 ऑफ द हायपोटेनस. इथं बघा हा 45 असतो. मग बघा ना 45 च्या समोर ए बी 1/√2 ऑफ हायपोटेनस मीन्स ए सी. हे तुम्हाला आन्सर फाइंड करायचं आहे. हे एक्स दिलंय, हे √2 दिला, आलं का? एसी. म्हणजे लक्षात ठेवायचं, एक्स साइड एक्स दिली की हायपोटेनस x √2. साइड 10 दिली, हायपोटेनस 10 √2. साइड 20 दिली, हायपोटेनस 20 √2. लक्षात ठेवा. 45 45 90 चा ठेवा. ओके, आता हे जर लक्षात आलं असेल तुमच्या, तर नेक्स्ट इन ट्रायंगल PQR, PQ is 8, QR is √5, PR is √3. विच अँगल इज 90 डिग्री. आता इथं मला सांगितल्याप्रमाणे मोठं कोण दिसतंय बघा, त्याच्या समोरचा अँगल राईट अँगल फिनिश. त्याच्या समोरचा अँगल 90 डिग्री फिनिश. सांगा बघू बरं, मोठं कोण दिसतंय? मोठं हे दिसतंय की नाही?
PQ मोठे दिसते नाही हे बघा. म्हणजे जर नाव असं जर दिलं PQ रोटेट, हायपोटेनस मोठा असला पाहिजे ना, R इथे येणार PQR. मग आता मला सांग हायपोटेनस मोठा हे तुमचं रूट 5 असेल, QR रूट 5 असेल, हे रूट 3 असेल, ह्याचा स्क्वेअर किती 8, ह्याचा स्क्वेअर किती 5, ह्याचा स्क्वेअर किती 3. बघा बरं 8 आलं का. म्हणजे याच्या समोरचा अँगल काय असला पाहिजे, राईट अँगल. म्हणजे अँगल R इज 90, अँगल R इज 90. आता न सोडवता, एक्झाम्पल न सॉल्व करता आन्सर कसं सांगायचं तर तुम्हाला ट्रिक देतो. इकडे पहा, PQ ही साईड तुम्हाला रोटेट दिली, मोठी मोठी कोणती साईड आहे, हे तिघा PQ मोठी दिली तुम्हाला, बरोबर. मग यात लेटर PQR मध्ये कुठला लेटर अब्सेंट आहे ह्याच्यात, म्हणजे PQR पैकी कोण नाहीये, R नाही, म्हणून R हा राईट अँगल. मोठी साईड बघायची, त्याचं नाव बघायचं. मगाशी कसं नुसतं लेटर दिलं होतं त्यामुळे त्या लेटरच्या समोर डायरेक्ट, म्हणजे अक्षर दिलं होतं, अक्षरासमोर डायरेक्ट गेला होता तुम्ही, पण आता तो होणार नाहीये. इथं साईड दिले म्हणजे लक्षात ठेवायचं. समजा तुम्हाला हे सगळं सोडवायचं नाही, आन्सर डायरेक्ट काढायचं तुम्हाला, तर PQ तुम्हाला दिलेलं आहे, PQ साईड राहिली कुठला अँगल, कोणती जर लेटर राहिले R, म्हणून R इज द राईट अँगल. समजलं का. हे अशा पद्धतीने आयडियानी ट्रिक्सनी तुम्ही आन्सर सुद्धा फाइंड करू शकता. 50 मार्क्स तुम्हाला मी मिळवून देणार, लक्षात घ्या. अल्जेब्रा, जॉमेट्री आणि 50 पैकी 50 तुम्हाला जेव्हा इथं मिळतील तेव्हा मग तुमचा सोशल सायन्स, समाजशास्त्र आणि इंग्लिश याच्यामध्ये, इंग्लिशमध्ये आणखी तुम्हाला माहिती देणार आहे मी. म्हणजे 75 मार्क्स पैकी तुम्हाला मॅक्झिमम 70 to 80 मार्क्स, 70 जरी मार्क्स मिळाले 75 पैकी, आणि तुम्ही स्टडी केला सोशल सायन्सचे 15 मार्क्स मिळाली तर तुम्हाला 85 to 90 मार्क्स मिळाला, काय हरकत नाही आहे. इतका चांगला स्टडी, फक्त तुम्ही व्हिडिओज चांगले करा, तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही. इन राईट अँगल ट्रायंगल RST, अँगल कुठला दिले तुम्हाला, S90 आहे, S90 आहे, R S आणि T, RST. T is 30 degree, RT is 12. तुम्हाला RS विचारलंय, ST विचारलंय, सिंपल थिंग. आता झालं 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्रीचा थेरम. मग मला सांगा 30च्या अपोजिट, आता सांगितलं 30 अपोजिट, साइड अपोजिट टू 30 डिग्रीज हाफ ऑफ द हायपोटेनस, साइड अपोजिट टू 30 डिग्रीज द हाफ ऑफ द हायपोटेनस. मी 12चे हाफ 6 आणि हा 30 म्हणले की हा 60. याच्या अपोजिट काय असतं तर √3/2 ऑफ हायपोटेनस. हे कसं असतं, हाफ ऑफ हायपोटेनस. म्हणजे 2 1 जा 2 6 जर मिळालं, 2 1 जा 2 6 जर म्हणजे 6√3 मिळाली ST आणि 6 मिळाली RS. समजलं का पहा. आणि हे जर तुमच्या लक्षात आलं असेल आणि तर या पॉइंट मधलं किंवा या लेक्चर मधलं शेवटचं जे काय एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल समजून घ्या. Diagonal of rectangle is if area is 192 and length is 16. आता मला सांगा रेक्टँगलचा अर्थ, हा जो बोर्ड आहे तो रेक्टँगल आहे, आयत आपण त्याला म्हणतो. एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ, असं आहे. एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ, लांबी गुणिले रुंदी असं असतं ते, लेंथ इंटू ब्रेथ असतं. आणि मग एरिया ऑफ रेक्टँगल किती आहे 192, लेंथ आहे 16 आणि ब्रेथ माहित नाहीये. 16 डिवाइड करा, 192 डिवाइड बाय 16 भाग लावा, जे ते आन्सर. 16 1 जा 16, 16 1 जा 16, रिमेन 3 टेकन 2, 16 2 जा म्हणजे आन्सर आलं 12 आन्सर यायला पाहिजे. म्हणजे कधी कधी तुम्हाला 16 देतील, 12 काढायला सांगतील, 12 देतील, 16 काढायला सांगतील. अशा प्रकारे तुम्हाला हा जो या पायथागोरस थेरमवर हा एक लेक्चर तुम्हाला मी इथं CET साठी टाकलेला आहे. स्टडी करा, चांगलं समजून घ्या, अभ्यास करा आणि जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा विसरू नका, चिंगूसपणा करू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ मित्रांनाही पाठवा, थोडं सोशल माइंड व्हा,
करू द्या सर्वांना अभ्यास.